नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हजारेज न्यूटन क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आपण बघताय 12वी सायन्सच्या फिजिक्स फर्स्टमधील सेकंड चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. आत्तापर्यंत या व्हिडिओचे 5 पार्ट आपण बनवलेत. या चॅप्टरचे 5 पार्ट बनवलेत. नेक्स्ट हा पार्ट नंबर 6. मग कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण हे ऑनलाईन सेशन्स सुरू केलेत हजारेज न्यूटन क्लासेसच्या अंडर. तर त्यामध्ये 12वी सायन्सचा फिजिक्स फर्स्ट जो सब्जेक्ट आहे आपला, या फिजिक्स फर्स्ट सब्जेक्टमधील जो सेकंड चॅप्टर आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. तर ह्या चॅप्टरमध्ये नेक्स्ट पॉईंट आहे आपला एक्सेस प्रेशर अक्रॉस द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. बघा, टोटल 3 केसेस आपल्याला या पॉईंटच्या अंडर बघायच्यात. एक्सेस प्रेशर अक्रॉस द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. जो फ्री सरफेस ऑफ लिक्विड असणार आहे तो 3 शेपचा असू शकतो. एक तर प्लेन सरफेस किंवा कॉन्व्हेक्स किंवा कॉन्केव्ह असे जे 3 सरफेस असणार. त्या 3 सरफेसेसच्या अराउंड जो प्रेशर असतो त्याच्या रिलेटेड आपण यामध्ये बघणार आहोत. तर आता यात बघा, फर्स्ट पॉईंट आपल्याला असा कन्सिडर करता येईल, एव्हरी मॉलिक्यूल ऑन अ लिक्विड सरफेस एक्सपिरियन्सेस फोर्सेस ड्यू टू सरफेस टेन्शन. बघा, जो प्रत्येक मॉलिक्यूल असतो लिक्विड सरफेसवरचा तो फोर्स एक्सपिरियन्स करतो सरफेस टेन्शनमुळे. कारण लिक्विडमध्ये सरफेस टेन्शन नावाची प्रॉपर्टी असते आणि जो प्रत्येक मॉलिक्यूल असतो लिक्विडच्या सरफेसवरचा तो सरफेस टेन्शनमुळे जे फोर्स एक्सपिरियन्स करतो ते आपल्याला कन्सिडर करायचे. त्यानंतर द डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट फोर्स ऑफ सरफेस टेन्शन डिपेंड्स अपॉन द शेप ऑफ द लिक्विड सरफेस. आपण ज्या पुढे 3 केसेस बघणार आहोत तर त्याच्या रिलेटेड की जी काही डायरेक्शन असते रिझल्टंट फोर्सची, सरफेस टेन्शनच्या रिझल्टंट फोर्सची, ती कशावर डिपेंड असते? शेप ऑफ लिक्विड सरफेसवर. म्हणजे प्लेन सरफेस असला किंवा कॉन्व्हेक्स असला किंवा कॉन्केव्ह असला तर सरफेस टेन्शनच्या रिझल्टंटची डायरेक्शन कशी असणार. नेक्स्ट, आता हे जे इथं पॉईंट्स घेतोय बघा, ए बी आणि एफ ए बार, तर हे पुढे डायग्राममध्ये पण आपण परत बघणार आहोत. ए हा जो पॉईंट घेणार आपण तो कायम कसा घेणार? जस्ट अबोव द लिक्विड सरफेस. जो लिक्विड सरफेस घेणार त्याच्या वरचा पॉईंट आपला ए असणार आणि बी हा असणार मॉलिक्यूल जस्ट बिलो द लिक्विड सरफेस. आणि एफ ए बार जो असणार तो असणार डाऊनवर्ड फोर्स ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळे ॲक्ट होणारा जो डाऊनवर्ड फोर्स आहे ए पॉईंटवरचा तो आपण घेणार एफ ए बार. आणि इथं सरफेस टेन्शनचा जो फोर्स आहे तो घेणार एफ सफिक्स टी घेणार, त्याला तो पुढे येईलच. मग आता इथे एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, ए आणि बी मधला जो लेव्हल डिफरन्स आहे तो ऑलमोस्ट 0 असतो. म्हणजे ए आणि बी वरती जो प्रेशर असणार तो इक्वल असणार. आता हे कशाच्या सरफेस टेन्शन सोडून म्हणतोय आपण, विदाऊट सरफेस टेन्शन त्या ए आणि बी वरती जो प्रेशर असणार तो इक्वल असणार. म्हणजे आपण या पॉईंटमध्ये फक्त सरफेस टेन्शनमुळे जो काही फोर्स ॲक्ट होतोय त्याचाच विचार करणार. मग आता बघा, हा झाला थेरॉटिकल पार्ट यातला. नेक्स्ट आपण आता बघू प्लेन लिक्विड सरफेस. प्लेन लिक्विड सरफेसमध्ये आपण काय केलं, हा एक टँक कन्सिडर केला आणि ह्या टँकमध्ये असलेलं हे लिक्विड कन्सिडर केलं. मग आता हा जो प्लेन लिक्विड सरफेस आहे यामध्ये ए मॉलिक्यूल घेऊ आपण. लेट ए मॉलिक्यूल जस्ट अबो द लिक्विड सरफेस. बघा, हा ए मॉलिक्यूल घेतला आपण जो लिक्विड सरफेसच्या जस्ट अबो आहे. त्यानंतर बी मॉलिक्यूल जस्ट बिलो द लिक्विड सरफेस. बी हा मॉलिक्यूल आपण लिक्विड सरफेसच्या जस्ट बिलो घेतला, थोडा एकदम लगेच खाली म्हणता येईल त्याला. त्यानंतर एफ ए बार काय असणार? डाऊनवर्ड फोर्स असणार ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. या डायग्राममध्ये तो आपल्याला ए पॉईंटला दाखवता येईल, डाऊनवर्ड फोर्स असणार ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्यानंतर बघा, आता आपल्याला रिझल्टंट फोर्स दाखवायचा आहे सरफेस टेन्शनचा. मग काय म्हणणार आपण? इन दिस केस द रिझल्टंट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन एफ टी बार ऑन द मॉलिक्यूल ॲट पी इज 0. बरं, आता हा 0 का होतो? बघा डायग्राममध्ये, प्लेन लिक्विड सरफेसला रिझल्टंट फोर्स जो असतो सरफेस टेन्शनचा तो असा ॲक्ट होतो दोन्ही बाजूला. बघा, ए आणि बी पॉईंटपासून तो दोन्ही बाजूला सारखाच ॲक्ट होतो आणि दोन्ही बाजूला किंवा सगळ्याच बाजूला सारखा ॲक्ट झाल्यामुळं त्याचा नेट जो रिझल्टंट असतो तो 0 येतो. म्हणून आपण लिहिलंय एफ टी बार ऑन द मॉलिक्यूल ॲट बी इज 0. जो रिझल्टंट सरफेस टेन्शनचा फोर्स असणार तो 0 असणार. मग आता त्यामुळे काय होतं बघा, द फोर्स एफ ए बार इट सेल्फ डिसाइड्स द प्रेशर. मग एफ टी बार तो आपण कमी केला किंवा तो 0 झाला म्हटल्यावर फक्त राहिला कोणता? आता एफ ए बार राहिला जो ए पॉईंटवरती ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. मग तोच काय करतो? यातला प्रेशर डिसाईड करतो आणि मग ए आणि बीचा प्रेशर सेम झाल्यामुळे काय होतं, तो जो सरफेस आहे तो सरफेस प्लेन राहतो. बघा, ए आणि बी दोन्ही पॉईंटला प्रेशर सेम आहे म्हणून इथला जो सरफेस आहे तो प्लेन लिक्विड सरफेस असतो. परत एकदा नीट लक्षात घ्या, ए आणि बी पॉईंटचा प्रेशर सेम असल्यामुळं तिथं त्या सरफेसवरती कोणत्याच बाजूने असा फोर्स ॲक्ट होत नाही आणि तो काय राहतो? प्लेन राहतो.
आता पुढचे 2 पॉईंट बघा, ते बघितल्यानंतर प्लेनचं जरा जास्त क्लिअर होईल. नेक्स्ट आहे कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेस. मग आपण हा असा कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेस घेतला बघा. बाहेरून जर बघितलं तर कॉन्व्हेक्स, आतून बघितलं तर कॉन्केव्ह दिसतो तो, पण याला फक्त बाहेरून कन्स्ट्रक्ट करा. मग कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेस, कारण लिक्विड सरफेस म्हटल्यावर बाहेरूनच बघणार आपण. त्यानंतर आता परत एकदा सेम ए मोलिक्युल जस्ट अबोव द लिक्विड सरफेस, त्यानंतर बी मोलिक्युल जस्ट बिलो द लिक्विड सरफेस, आणि जो एफ ए बार असणार तो कसा असणार, डाऊनवर्ड फोर्स ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बघा ए पॉईंटवरती ॲक्ट केला आपण, ए बार एफ ए बार, तर तो कसा आहे, डाऊनवर्ड फोर्स आहे. कशामुळं, ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्यानंतर आता जो सरफेस टेन्शनचा जो फोर्स असणार, आता सरफेस टेन्शन इथं कसं असणार, टँजेन्शियल असणार लिक्विड सरफेसला. मग बघा पुढच्या पॉईंटकडे जायच्या आधी, हा सेकंड पॉईंटकडे जायच्या आधी डायग्राममध्ये बघा आपण हे दाखवले सरफेस टेन्शनचे 2 फोर्सेस. यांचा रिझल्टंट जो आता तो कसा असणार बघा. इन दिस केस द रिझल्टंट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, सेकंड पॉईंट वाचतो आपण. इन दिस केस द रिझल्टंट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन एफ टी बार ऑन मॉलिक्युल बी इज व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. बघा बी मॉलिक्युलवरती जो सरफेस टेन्शनचा रिझल्टंट फोर्स असणार एफ टी बार, तो व्हर्टिकली डाऊनवर्ड असणार. दिसतंय आपल्याला डायग्राममध्ये 2 जे सरफेस टेन्शनचे फोर्सेस असतात त्यांचा जर रिझल्टंट ड्रॉ केला तर तो बरोबर डाऊनवर्ड येणार आणि व्हर्टिकल येणार. मग तो असा आपल्याला ड्रॉ करता येईल. बघा एफ टी बार तो तसा ॲक्ट होईल रिझल्टंट सरफेस टेन्शनचा फोर्स. मग आता बघा जो एफ ए बार आणि एफ टी बार हे दोघंही एकाच डायरेक्शनला आहेत, म्हणून हे काय होतात, ॲड होतात, ॲडिशन होते यांची बी पॉईंटला. मग आता एफ ए बार आणि एफ टी बार दोघंही जर ॲड झाले तर बी पॉईंटचा प्रेशर काय होतो, जास्त होतो ए पॉईंटपेक्षा. बघा हेन्स इट क्रिएट्स ग्रेटर प्रेशर ॲट पॉईंट बी. बी पॉईंटचा प्रेशर हा जास्त होतो अँड सरफेस बिकम्स कॉन्व्हेक्स फ्रॉम आउटसाईड. आणि बी पॉईंटचा प्रेशर जास्त झाल्यामुळं सरफेस कसा तयार होतो, इथं कॉन्व्हेक्स तयार होतो. मागच्या पॉईंटमध्ये आपण बघितलं ए आणि बी दोन्ही पॉईंट्सला प्रेशर सेम असतो, म्हणून जो सरफेस आहे तो प्लेन राहतो. इथं बी पॉईंटचा प्रेशर जास्त झाल्यामुळं प्रेशर हा जो सरफेस आहे तो कॉन्व्हेक्स बनतो फ्रॉम आउटसाईड. ठीक आहे, हे झालं कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेस. सेम ह्याच मेथडने आपल्याला बघायचं आहे आता कॉन्केव्ह लिक्विड सरफेस. बघा त्याच्या रिलेटेड डायग्राम आपण अशी कन्सिडर करणार दिसतोय, कॉन्केव्ह लिक्विड सरफेस. यामध्ये पण ए मोलिक्युल तो कसा असणार, मोलिक्युल जस्ट अबोव द लिक्विड सरफेस ए असणार. त्यानंतर पुढचा येणार आपण बी मोलिक्युल जस्ट बिलो द लिक्विड सरफेस. नंतर एफ ए बार तो डाऊनवर्ड ॲक्ट होणार ॲटमॉस्फेरिक प्रेशर ए पॉईंटवरती. बघा ए पॉईंटवर एफ ए बार डाऊनवर्ड ॲक्ट झाला आहे. त्यानंतर आता पुढचा बघा, आता सरफेस टेन्शनचा जो आपला रिझल्टंट असणार, रिझल्टंट फोर्स ऑफ सरफेस टेन्शन, मग तो कसा असणार. आता बी पॉईंट जो दिसतोय त्या बी पॉईंटला आपण काय करणार, आधी टँजेन्शियल सरफेस टेन्शन काढून घेणार. हे 2 सरफेस टेन्शन आता हे वरच्या साईडला आहेत म्हणल्यावर यांचा रिझल्टंट बरोबर वरच्या साईडला असणार, व्हर्टिकली अपवर्ड असणार. आता बघा पॉईंट सेकंड, इन दिस केस द रिझल्टंट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन एफ टी बार ऑन मॉलिक्युल बी इज व्हर्टिकली अपवर्ड्स अँड एफ ए बार इज व्हर्टिकली डाऊनवर्ड. व्हर्टिकली डाऊनवर्ड दिसतो एफ ए बार, आणि जो एफ टी बार असणार तो कसा असणार, व्हर्टिकली अपवर्ड. मग आता होतंय काय, एफ ए आणि एफ टी हे एकमेकाला अपोजिट म्हटल्यावर सबट्रॅक्शन होणार, आणि असं झाल्यामुळे काय होतं, बी पॉईंटला प्रेशर कमी होतो. मग बी पॉईंटला प्रेशर कमी आणि ए पॉईंटला प्रेशर जास्त, म्हणून हा सरफेस कसा होतो, कॉन्केव्ह होतो फ्रॉम आउटसाईड. बघा ए पॉईंटचा प्रेशर इथं जास्त आहे बी पॉईंटपेक्षा. मग आपला हा लास्ट पॉईंट, हेन्स इट क्रिएट्स स्मॉलर प्रेशर ॲट पॉईंट बी अँड सरफेस बिकम्स कॉन्केव्ह फ्रॉम आउटसाईड. काय होतं, बी पॉईंटला प्रेशर कमी होतो आणि मग तो जो वरची एअर असेल किंवा वरचा ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल तो त्या लिक्विडला खाली दाबतो, त्यामुळे काय होतो, कॉन्केव्ह सरफेस तयार होतो. बघा परत एकदा मी पटकन सांगतो मागच्या केसेस सुद्धा. बघा आपल्या प्लेन लिक्विड सरफेसमध्ये काय केलं होतं आपण, प्लेन लिक्विड सरफेसमध्ये ए आणि बी या दोन्ही पॉईंटचा प्रेशर सेम होता, म्हणून तिथं काय झालं, प्लेन सरफेस राहिला. त्यानंतरचा जो आपला नेक्स्ट होता कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेस, यात काय झालं की जो बी पॉईंट आहे त्या बी पॉईंटचा प्रेशर जास्त होतो. बघा हेन्स इट क्रिएट्स ग्रेटर प्रेशर ॲट पॉईंट बी, त्यामुळे तो कॉन्व्हेक्स होतो, खालच्या साईडने वरती लोटलं जातं मग ते. आणि नेक्स्ट जे आहे आपलं कॉन्केव्ह, त्याच्यात काय होतं, बी पॉईंटचा प्रेशर कमी होतो आणि त्यामुळे काय होतं, ए कडून तो खाली लोटला जातो किंवा बी आतल्या साईडला जातो आणि तिथं कॉन्केव्ह सरफेस तयार होतो. हे झाल्या आपल्या 3 केसेस. याला म्हणतो आपण एक्सेस प्रेशरच्या ज्या 3 केसेस आहेत त्या 3 सरफेस बघितले आपण, प्लेन लिक्विड सरफेस, कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेस आणि कॉन्केव्ह लिक्विड सरफेस. नेक्स्ट अजून एक पॉईंट याच पार्टमध्ये बघायचं आपल्याला. नेक्स्ट आहे बघा फॉर्मेशन ऑफ ड्रॉप्स अँड बबल्स. बघा एक सिम्पल डेरिव्हेशन आहे, नीट लक्ष द्यायचं आहे फक्त.
तर आता फॉर्मेशन ऑफ ड्रॉप्स अँड बबल्समध्ये एक 2-3 थेरी पॉईंट आधी माहिती असू द्या की लिक्विड ड्रॉप्स अँड स्मॉल बबल्स आर स्पेरिकल इन शेप बिकॉज ऑफ फोर्सेस ऑफ सरफेस टेन्शन. लिक्विड ड्रॉप आणि स्मॉल जे बबल असतात, सोप बबल म्हणतो आपण त्यांना, हे स्पेरिकल का असतात? बिकॉज ऑफ फोर्सेस ऑफ सरफेस टेन्शन. ज्यावेळी सरफेस टेन्शनचा टॉपिक आपण सुरू केला होता त्यावेळी हे एक्झाम्पल बघितले होते. रेन ड्रॉप असतील किंवा सोप बबल असतील, हे कशाचे फिनॉमिनॉन आहेत? सरफेस टेन्शनचे. मग हा पहिला पॉईंट लिहिला आहे आपण. त्यानंतर सेकंड पॉईंट बघा, दीज फोर्सेस ऑलवेज ट्राय टू मिनिमाइज द एरिया ऑफ लिक्विड. हे जे सरफेस टेन्शनचे फोर्सेस असतात ना, हे काय करतात? प्रयत्न करत असतात कंटिन्यू की जे लिक्विड आहे त्याचा एरिया मिनिमाइज करायचा. बघा, दीज फोर्सेस ऑलवेज ट्राय टू मिनिमाइज द एरिया ऑफ लिक्विड. मग आता हा एक महत्वाचा पॉईंट, अ बबल और ड्रॉप डज नॉट कोलॅप्स. आता हा बबल बघा एकदम लगेच फुटत नाही, थोडासा वेळ घेतो, किंवा जो ड्रॉप असतो तो ड्रॉप स्पेरिकलच राहतो. मग याचं रिझन काय? रिझल्टंट ऑफ एक्सटर्नल प्रेशर अँड द फोर्स ऑफ सरफेस टेन्शन. बाहेरून काय काय ऍक्ट होतंय? बाहेरचं एक प्रेशर असणार, त्याला एक्सटर्नल प्रेशर म्हणणार आपण, आणि सरफेस टेन्शन असणार कारण ते टँजेन्शियल असतं. बघा, रिझल्टंट ऑफ एक्सटर्नल प्रेशर अँड द फोर्स ऑफ सरफेस टेन्शन इज स्मॉलर दॅन प्रेशर इनसाइड बबल ऑर लिक्विड ड्रॉप. लिक्विड ड्रॉप स्पेरिकल असतो, बबल लिक्विड ड्रॉप आणि सोप बबल हे स्पेरिकल असतात. याचं रिझन, आतला प्रेशर हा जास्त असतो, इनसाइड प्रेशर त्यांचा जास्त असतो, म्हणून ते असे फुगलेले असतात, म्हणून ते स्पेरिकल असतात. मग आता यालाच कन्स्ट्रक्ट करून आपण डेरिवेशनला सुरुवात करू. बघा, फर्स्ट पॉईंट आपण यात असा घेणार, कन्सिडर अ स्पेरिकल ड्रॉप. कन्सिडर अ स्पेरिकल ड्रॉप. एक स्पेरिकल ड्रॉप आपण कन्सिडर केला. त्यानंतर लेट पी आय बी द इनसाइड प्रेशर अँड पी नॉट किंवा पी ओ म्हणा बी द आउटसाइड प्रेशर. आणि इथं दाखवलंय बघा ब्रॅकेटमध्ये, पी आय इज ग्रेटर दॅन पी ओ, म्हणजे इनसाइड प्रेशर हा आउटसाइड प्रेशरपेक्षा जास्त आहे. इनसाइड प्रेशर इज ग्रेटर दॅन आउटसाइड प्रेशर. बघा, पी आय हा आतला प्रेशर घेतला, पी ओ किंवा पी नॉट हा बाहेरचा प्रेशर घेतला. नेक्स्ट, द एक्सेस प्रेशर इनसाइड ड्रॉप इज, मग एक्सेस प्रेशर किती झाला? पी आय मायनस पी ओ. जो जास्त आहे त्याच्यातून लहान मायनस केला, त्याला म्हणणार आपण एक्सेस प्रेशर. ड्रॉपच्या आतमध्ये इनसाइड ड्रॉप एक्सेस प्रेशर किती झाला? मग पी आय मायनस पी ओ. त्यानंतर लेट द रेडियस ऑफ ड्रॉप इन्क्रीज फ्रॉम आर टू आर प्लस डेल्टा. आतला प्रेशर जास्त असतो, मग तो कॉन्स्टंट ठेवण्यासाठी काय होतं? ड्रॉपची ना रेडियस वाढते. सुरुवातीला रेडियस किती होती ड्रॉपची? आर एवढी रेडियस घेतली आपण ड्रॉपची. ही रेडियस काय होते? वाढते. कितीने? डेल्टा आरने, म्हणजे आर प्लस डेल्टा आर होते. पहिली रेडियस आर आणि नंतरची आता किती झाली? पूर्ण आर प्लस डेल्टा आर झाली. आणि मग तो आपण स्पियर असं दाखवू शकतो, डॉटेड समजा हा असा कन्स्ट्रक्ट केला, ही स्पियरची वाढलेली साईज. त्यानंतर बघा, लेट द इनिशियल अँड फायनल सरफेस एरिया ऑफ ड्रॉप. ड्रॉप कसा आहे? स्पेरिकल. मग सरफेस एरिया ऑफ स्पियर, तो फॉर्म्युला आपल्याला माहिती असला पाहिजे. बघा, 10th मध्ये ऑलरेडी हा फॉर्म्युला झालाय तुमचा. तर सरफेस एरिया ऑफ स्पियर असतो 4 पाय आर स्क्वेअर. मग आता A1 जो इनिशियल सरफेस एरिया घेणार आपण, तो घेणार A1 4 पाय आर स्क्वेअर, आणि जो A2 जो बाहेरचा डॉटेड स्पियर दिसतोय त्याचा एरिया असणार 4 पाय, आणि आरच्या जागी आता रेडियस किती? आर प्लस डेल्टा आर. मग तो आरच्या जागी आर प्लस डेल्टा आर पुट केला आणि त्याचा स्क्वेअर लिहिला. हा झाला इनिशियल आणि फायनल सरफेस एरिया. पण आता जो फायनल सरफेस एरिया दिसतोय आपला A2 इज इक्वल टू 4 पाय आर प्लस डेल्टा आर स्क्वेअर. याला आपण जरा सॉल्व्ह करू. मग आता इथं आर प्लस डेल्टा आर ब्रॅकेट स्क्वेअर जे दिसतंय त्याला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन यूज केलं आपण. बघा, मग A2 इज इक्वल टू काय आला? 4 पाय ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतं? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, आणि ते एक्सपान्शन केलं मग आर स्क्वेअर प्लस 2r डेल्टा आर प्लस डेल्टा आर स्क्वेअर. त्यानंतर इथं डेल्टा आर ही खूप कमी व्हॅल्यू आहे, असं म्हणता येईल. ॲज डेल्टा आर इज व्हेरी स्मॉल, डेल्टा आर स्क्वेअर कॅन बी निग्लेक्टेड. डेल्टा आर हा खूप कमी आहे, म्हणजे 0 असा काहीतरी असणार तो, 0.000. मग अशा वेळी काय होतं की त्याचा स्क्वेअर खूप कमी येतो, अजून त्याच्याहीपेक्षा कमी येतो स्क्वेअर, आणि मग तो आपल्याला निग्लेक्ट करता येईल. डेल्टा आर स्क्वेअर कॅन बी निग्लेक्टेड. बघा, आता A2 इक्वल टू जे वरचं इक्वेशन दिसतंय आपल्याला, 4 पाय ब्रॅकेटमध्ये आर स्क्वेअर प्लस 2r डेल्टा आर प्लस डेल्टा आर स्क्वेअर, यातला डेल्टा आर स्क्वेअर फक्त निग्लेक्ट करायचा, आणि या 4 पायने आतमध्ये त्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करून घेऊ. मग इक्वेशन असेल बघा, A2 इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर प्लस 4 पायने 2r डेल्टा आरला मल्टिप्लाय केलं तर 4 × 2 8 झालं, पाय आर डेल्टा आर तसाच राहिला. हे आला आपला फायनल एरिया. मग आता आपल्याला इन्क्रीज इन एरिया काढायचा. बघा, दस इन्क्रीज इन सरफेस एरिया ऑफ ड्रॉप. मग इन्क्रीज झालेला एरिया कसा काढणार आपण? फायनल एरिया मायनस इनिशियल एरिया, म्हणजे कसा? A2 मायनस A1 घेणार आणि त्याला DA ने डिनोट करू. DA इक्वल टू A2 मायनस A1.
आणि बघा काय होईल मग A2 मधून जर A1 मायनस केला तर 4πr² ची टर्म कॅन्सल होईल आणि राहिला आपल्याकडं 8πr डेल्टा आर. एक लक्षात घ्या, हे सगळं करताना तुमच्याकडे जर नोटबुक आणि पेन असेल तर तुम्ही व्यवस्थित हे सॉल्व करून बघू शकता. कारण डेरिव्हेशन्स नुसते ऐकून होणार नाहीत. थेरी पार्टचं ठीक आहे, पण डेरिव्हेशन्स ऐकताना नोटबुक आणि पेन सोबत ठेवत चला. मग DA इक्वल टू काय आलाय 8πr डेल्टा आर. त्याला म्हणतो आपण इन्क्रीज इन सरफेस एरिया. कंटिन्यू करू त्याला पुढं. मग आता इथं वर्क डन इन इन्क्रीजिंग द सरफेस एरिया बाय DA इज स्टोअर्ड ॲज एक्सेस सरफेस एनर्जी. बघा, जे वर्क डन लागतंय तो सरफेस एरिया DA एवढ्याने इन्क्रीज करायला, ते काय असतं तर एक्सेस सरफेस एनर्जी असते. मग इथं वर्क डन घेता येईल आपल्याला DW इक्वल टू TDA. हा फॉर्म्युला बघितला आपण सरफेस एनर्जीचा. मग DW इक्वल टू TDA आणि टी तसाच ठेवला. DAच्या जागी आत्ता आलेली जी व्हॅल्यू आहे 8πr डेल्टा आर ती पुट केली आणि याला दिलं इक्वेशन नंबर 1. पण आपल्याकडं अजून एक फॉर्म्युला आहे वर्क डनचा. अल्सो वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग इथं TW इक्वल टू फोर्स F आणि डेल्टा आर काय डिस्प्लेसमेंट म्हणून घेतला, वाढलेली जेवढं डिस्टन्स आहे ते. मग DW इक्वल टू F इंटू डेल्टा आर. पण F जो आहे तो द एक्सेस फोर्स आहे. बघा इथं जो F घेतला आपण DW इक्वल टू F इंटू डेल्टा आर, तो F काय द एक्सेस फोर्स इज गिवन बाय, तो फोर्स आपल्याला घेता येईल एक्सेस प्रेशर इंटू सरफेस एरिया. तर हा पण फॉर्म्युला कसा आला, प्रेशरचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे फोर्स अपॉन एरिया. मग तो एरिया फक्त प्रेशरला मल्टिप्लाय केला. मग फोर्स इज इक्वल टू एक्सेस प्रेशर इंटू सरफेस एरिया. पण एक्सेस प्रेशर किती आहे बघा, मागच्या स्लाइडमध्ये बघितलं पण एक्सेस प्रेशर किती PI मायनस PO आणि सरफेस एरिया किती 4πr². ही जी व्हॅल्यू आहे एफची, ही व्हॅल्यू आपण त्या DW इक्वल टू F डेल्टा आर इक्वेशनमध्ये पुट करणार. मग इक्वेशन असेल देअरफॉर DW इक्वल टू, बघा वरचं इक्वेशन DW इक्वल टू F डेल्टा आर. एफच्या जागी ही पूर्ण व्हॅल्यू पुट केली PI मायनस PO इंटू 4πr² आणि वरचा डेल्टा आर तसाच ठेवला. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि 2 जर बघितले तर दोन्ही काय दाखवत आहेत वर्क डन. मग ह्या दोघांना आपण इक्वेट करू, कम्पेअर करू. मग इक्वेटिंग इक्वेशन 1 अँड 2, या दोघांना इक्वेट केल्यानंतर असं लिहिता येईल बघा PI मायनस PO इंटू 4πr² डेल्टा आर इक्वल टू T इंटू 8πr डेल्टा आर. मग आता याच्यावरून काय काढायचं आपल्याला, PI मायनस PO काढायचा. हे पूर्ण जे मल्टिप्लाय दिसतंय 4πr² डेल्टा आर, इथं मल्टिप्लाय त्या साईडला जाऊन काय होईल ते डिवाइड होईल. आणि मग काही ज्या ज्या टर्म कॅन्सल होतील 4ने 8ला भाग जाईल, 4ने 8ला तुम्ही डिवाइड करू शकता आणि मग फायनली असेल बघा ते PI मायनस PO इक्वल टू 2T अपॉन आर. हा आला PI मायनस PO इक्वल टू 2T अपॉन आर. आणि मग हे इक्वेशन काय देतं आपल्याला, एक्सेस प्रेशर इनसाइड अ ड्रॉप. दिस इक्वेशन गिव्स द एक्सेस प्रेशर इनसाइड अ ड्रॉप. आणि ह्याच इक्वेशनला मग आपण म्हणतो बघा, याला म्हणतात दिस इज कॉल्ड लॅपलास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन. हे जे इक्वेशन आलंय PI मायनस PO इक्वल टू 2T अपॉन आर, याला म्हणतो आपण लॅपलास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन. आणि हे जे आहे ते कशासाठी आहे, लिक्विड ड्रॉपसाठी. मग सोप बबलच्या केसमध्ये काय होणार तर ते नेक्स्ट स्लाइडमध्ये बघा. सोप बबलच्या केसमध्ये, इन केस ऑफ सोप बबल देर आर 2 फ्री सरफेसेस इन कॉन्टॅक्ट विथ एअर. बघा सोप बबल जो असतो त्या सोप बबलमध्ये काय असतं की 2 सरफेस असतात एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये, एक बाहेरचा आणि एक आतला. ड्रॉप जो असतो लिक्विड ड्रॉप त्याला फक्त बाहेरचा सरफेस असतो, आतमध्ये पूर्ण तो भरलेला असतो. पण जो सोप बबल असतो त्याला बाहेरचा एक सरफेस आणि आतला एक सरफेस असतो, म्हणून 2 सरफेसेस म्हटलं आपण. मग इथला जो इन्क्रीज इन एरिया किंवा जो DA असणार तो कसा येईल 2 टाइम्स येईल. बघा सरफेस एरिया बिकम्स 2 टाइम्स, आतला एक आणि बाहेरचा एक. नॉर्मली आपण ड्रॉपला फक्त बाहेरचा घेतला होता 8πr डेल्टा आर. आता इथं DA जो येईल तो येईल 2 टाइम्स 8πr डेल्टा आर, म्हणजे 2ने त्याला मल्टिप्लाय करणार. आणि मग असंच जर असलं तर PI मायनस PO सुद्धा 2ने मल्टिप्लाय होईल. आणि मग फायनली तुमचं इक्वेशन असं भेटेल तुम्हाला PI मायनस PO इक्वल टू 4T अपॉन आर. मागचं काय होतं 2T अपॉन आर, हे आलं 4T अपॉन आर. हे झालं आपलं सोप बबलसाठी. परत एकदा बघा, हे जे पूर्ण डेरिव्हेशन बघितलंय आपण, पूर्ण डेरिव्हेशनमध्ये काय बघितलंय, हे आपण बघतोय जो ड्रॉप असतो आपला लिक्विड ड्रॉप किंवा सोप बबल, याच्या रिलेटेड आपण हे डेरिव्हेशन बघितलंय. एकदा फास्ट परत एकदा मी रिवाइज करतोय, तुम्ही बघा व्हिडिओ 2 ते 3 वेळा बघून तुम्ही जास्त क्लिअर करून घेऊ शकता. फॉर्मेशन ऑफ ड्रॉप अँड बबलमध्ये सुरुवातीला 2-3 थेरी पॉईंट्स लिहिले, नंतर आपण काय केलं एक ड्रॉप कन्सिडर केला बघा, एक स्पेरिकल ड्रॉप कन्सिडर केला, त्याचा इनसाइड आउटसाइड प्रेशर, नंतर रेडियस आर, नंतर ती आर प्लस डेल्टा आर झाली, इनिशियल आणि फायनल सरफेस एरिया, त्याच्यावरून इन्क्रीज इन एरिया, नंतर वर्क डन काढलं, वर्क डनचे 2 फॉर्म्युले आपण इक्वेट केले आणि फायनल इक्वेशन आपल्याला भेटलं PI मायनस PO इक्वल टू 2T अपॉन आर. हे झालं ड्रॉपसाठी. नंतर सोप बबलसाठी आपण काय केलं, एरिया 2 टाइम्स घेतला आणि इक्वेशन आलं आपलं PI मायनस PO इक्वल टू 4T अपॉन आर. बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे.
परत एकदा सांगतोय, हे जे व्हिडिओज आहेत आत्ताचे हे प्रायव्हेट व्हिडिओज म्हणून पब्लिश केले जात आहेत. तर जे कोणी इंटरेस्टेड असतील किंवा जे गरज असेल ज्या कॅन्डिडेट्सना त्यांना हे नक्कीच शेअर करा. खूप कमी फीमध्ये आपण हे सर्व व्हिडिओज अवेलेबल करून देतोय. त्यामुळं माझा मोबाईल किंवा व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा किंवा मग डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला तरीही चालेल. आणि या व्हिडिओजला आपल्या लाईक करा. काही डाऊट्स असतील तर कमेंटसुद्धा तुम्ही करू शकता आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवण्याचं काम करा. थँक्यू.